नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 8वीचा दुसरा धडा आरोग्य व रोग पाहत होतो. त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं की आरोग्य आणि रोग म्हणजे काय. त्यानंतर आपण रोगांचं वर्गीकरण पाहिलं. त्यानंतर आपण काही प्रमुख संसर्गजन्य रोग पाहिले, त्यांचे कारणीभूत सूक्ष्मजीव पाहिले, कोणत्या माध्यमातून त्यांचा प्रसार होतो, त्यांची लक्षणे, त्यांना प्रतिबंध कसा केला हे पाहिलं. त्यानंतर आपण काही रोग घेतले. त्यामध्ये पहिला रोग डेंग्यूविषयी माहिती पाहिली. त्यानंतर स्वाईन फ्लूविषयी माहिती पाहिली. त्यानंतर एड्सविषयी माहिती पाहिली आणि रेबीजविषयी माहिती पाहिली. हे सर्व आपण संसर्गजन्य आजार बघितले. संसर्गजन्य आजार. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत असंसर्गजन्य आजार असंसर्गजन्य आजार म्हणजेच रोग. तर सर्वप्रथम असंसर्गजन्य रोग म्हणजे काय. आपण काय बघितले. संसर्गजन्य म्हणजे काय, तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारे रोग म्हणजे संसर्गजन्य. आता असंसर्गजन्य म्हणजे काय, तर जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. असे कुठले रोग असतात ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिला रोग म्हणजे कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. तर कर्करोग म्हणजे काय होतं, तर आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात, म्हणजे आपल्याला माहित आहे की आपलं सगळं शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे. त्या पेशींची सतत डिव्हिजन, एक त्याची गती असते, त्याच्या विभाजनाची गती असते. त्या विभाजन करून त्यांच्या एकापेक्षा अनेक पेशी तयार होत असतात. पण त्याच्यावर एक कंट्रोल आपल्या बॉडीने ठेवलेलं असतं. पण ज्यावेळेस हे कंट्रोल त्याच्याकडून निघून जातं आणि ह्या अनियंत्रित वाढ होते ह्या पेशींची. अनियंत्रित वाढ म्हणजे एक पेशी आहे, त्याच्यावर लगेच त्याच्यापासून दुसरी पेशी, तिसरी पेशी, चौथी पेशी, अशी पेशींची गाठ बनते आणि आपल्या शरीरात गाठीसारखा एक भाग तयार होतो. त्यावेळेस त्या रोगाला म्हणतात कर्करोग म्हणजेच कॅन्सर. आता हे रोग कुठं होऊ शकतात, तर फुफ्फुसात होऊ शकतात, तोंडाला होऊ शकतात, जिभेला होऊ शकतो, जठरात होऊ शकतो, स्तनांना होऊ शकतो, गर्भाशयात होऊ शकतो किंवा रक्तात सुद्धा होऊ शकतो. आता हे होतं कशामुळं, ह्याची कारणं काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपण कारणं का जाणून घेणार आहोत, तर त्यापासून आपल्याला आपल्या शरीराचा आपला बचाव होण्यासाठी आपल्याला कारणे महत्त्वाची असली पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाची कारणे आहेत तर तंबाखू, गुटखा, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, आहारात फळे किंवा चोथायुक्त अन्नपदार्थांचा अभाव असणे. आता आपल्यापैकी बरीच मुलं किंवा मुली अशा असतील ज्यांना फळे आवडत नाहीत, चोथायुक्त अन्नपदार्थ म्हणजे भाज्या, पालेभाज्या आवडत नाहीत. पण त्याचा अभाव असण्याने सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. म्हणून आहारात फळे आणि चोथायुक्त पदार्थ म्हणजेच फायबरयुक्त पदार्थ, ज्यांच्यात फायबर असतं असे पदार्थ खाणं अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे कॅन्सरसारखे रोग सुद्धा आपण त्यांच्यापासून वाचू शकतो. तर याची लक्षणं कोणकोणती आहेत, तर दीर्घकालीन खोकला होतो, आपला आवाज घोगरा होतो, गिळताना आपल्याला त्रास होतो आणि आपलं वजन कमी होतं किंवा काही ठिकाणी सूज येते किंवा शरीरावर आपल्या गाठ येते. तर ही प्रमुख त्याची लक्षणं आहेत. ही लक्षणं म्हणजे कर्करोगाची लक्षणं म्हणजेच कॅन्सरची लक्षणे आपण ओळखायची. तर आता आपण दुसरा रोग बघणार आहोत, हार्ट अटॅक. सध्या सगळ्यात जास्त प्रमाण ज्याचं वाढलेलं आहे तो हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅक येतो कशामुळे, तर हृदयाचे जे स्नायू आहेत, आपले जे हृदय आहे त्याचे जे स्नायू आहेत त्यांना रक्ताचा पुरवठा कमी होतो, त्याची कार्यक्षमता मंदावते. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस त्या स्नायूंना रक्तपुरवठा मिळत नाही, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे त्यांचं कार्य कमी होतं
आणि कार्य कमी झाले की आपल्या शरीराच्या भागांना रक्त व्यवस्थित पुरत नाही आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा वेळेस काय करायचं तर ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर मद्यपान, तंबाखू टाळू शकतो, नियमित व्यायाम करू शकतो, वजन नियंत्रित ठेवणे, आहारात मिठाचे आणि चरबीचे प्रमाण मर्यादित ठेवणे, हे काही टाळण्यासाठीचे उपाय आहेत. ह्याची लक्षणं काय काय आहेत तर आपल्या छातीमध्ये असह्य वेदना होतात, खांदे, मान, हात आपले दुखतात, घाम येतो, आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं. हे सगळे हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. तर ह्याच्यापासून आपण वाचू कसं शकतो तर आपण सगळ्यात महत्त्वाचं नियमित व्यायाम केला पाहिजे, आपलं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे, आहारात आपल्या मिठाचं प्रमाण कमी घेतलं पाहिजे, चरबीचं प्रमाण म्हणजेच आपण जर मांस खात असेल तर मांसाहार कमी केला पाहिजे. हे बघा, आपण संसर्गजन्य आजार बघितले, असंसर्गजन्य आजार बघितले. ह्या दोन्ही आजारात नियमित व्यायाम हा प्रत्येक आजाराचा टाळण्यासाठीचा उपाय सांगितलेला आहे. तर नियमित व्यायाम हा किती महत्त्वाचा आहे आपल्याला यावरून लक्षात येत असेल. तर आता पाहणार आहोत आपण मधुमेह या आजाराची लक्षणे. मधुमेहाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता मधुमेह म्हणजे काय तर आपण शेजारी कोणाकडून किंवा आपल्या घरामध्ये आजी आजोबा, आई वडील यांपैकी कोणाला तरी साखर झाली असं ऐकलेलं असतं. साखर झाली म्हणजे काय तर त्यांना मधुमेह झालेला असतो. आता मधुमेह होतो कशामुळं तर अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव, इथं पण आला बघा व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव. व्यायामाचा अभाव हा प्रत्येक रोग होण्यामागचं कारण आहे. त्यामुळे आपण नियमितपणे व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येत असेल. तर आपल्या शरीरामध्ये बघा इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक म्हणजेच इन्सुलिन एक नावाचं हार्मोन असतं. ते शरीरातल्या ग्लुकोजचं नियंत्रण ठेवतं. म्हणजे रक्तामध्ये आपल्या ग्लुकोज किती पाहिजे, साखर किती पाहिजे ह्याच्यावर ते नियंत्रण ठेवतं. इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर त्यामुळे काय होतं तर हे जे ग्लुकोजचं जे नियंत्रण असतं ते नियंत्रण ग्लुकोजवर कोणी नियंत्रण ठेवत नाही. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण अतिशय जास्त पद्धतीने वाढतं आणि ह्या विकारालाच काय म्हणतात तर मधुमेह असे म्हणतात. मग ह्याची लक्षणं कोणकोणती आहेत तर आपल्याला रात्री लगवेला आपल्याला वारंवार जावं लागतं, आपलं वजन खूप वाढतं किंवा एकतर कमी तर होतं जास्त प्रमाणात किंवा वाढतं तरी जास्त प्रमाणात. हे दोन त्याची लक्षणं आहेत. आणि कारणं तर आपण बघितलीच की अतिलठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव, तर अजून मानसिक ताणतणाव, ह्या सगळ्या कारणामुळे आपल्याला मधुमेह होऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण असंसर्गजन्य रोग म्हणजे काय हे पाहिलं. त्यामध्ये पहिला रोग आपण पाहिला कर्करोग, दुसरा रोग पाहिला हृदयविकार आणि तिसरा रोग पाहिला मधुमेह. हे सर्व तिन्ही रोग हे असंसर्गजन्य म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न जाणारे रोग आहेत. अशा प्रकारे असंसर्गजन्य रोग आपण या व्हिडिओमध्ये बघितले. त्यानंतर राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.